नवी मुंबईतील ऐरोली येथे मराठी भाषा भवनचं जे उपकेंद्र आहे ते तसंच ओसाड पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या संदर्भात मनसे आक्रमक झालेले आहे. स्वतः गजानन काळे यांनी पाहणी केलेली या ठिकाणी. सर, जे उपकेंद्र आहे ते तसंच पडलेलं आहे. गेले 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अद्याप कोणतीही हालचाल नाहीये. काय सांगाल याबद्दल? नाही, हे राज्य सरकार फक्त मराठीचा जयघोष करतंय. काल परवा बातम्या सुरू होत्या, 258 मराठी माध्यमाच्या शाळा या महाराष्ट्रात बंद झाल्यात. मराठी राजभाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र 1 रुपयाचाही निधी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेला नाही. आणि आज सेक्टर 13 ऐरोली येथे आम्ही आहोत, ज्या ठिकाणी मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी एक 3000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी मंजूर केला होता. 2022ला सरकार पडल्यानंतर ज्या नवीन सरकारचे मंत्री होते उदय सामंत इथे आले, त्यांनी शब्द दिला की पुढच्या 8 दिवसात आम्ही याचं भूमिपूजन करू. आज आपण आमच्या मागे पाहताय, कुठल्याही पद्धतीने साधी एक वीट सुद्धा या मराठी भाषा भवन उपकेंद्राची रचली गेलेली नाही. 26 कोटी रुपयाची तरतूद तुम्ही केली बजेटमध्ये, मात्र हे भाषा भवन उभं राहो किंवा न राहो मराठी माणूस प्रश्न विचारणार नाही. या भ्रमात राहून या राज्य सरकारने जरी करायचा प्रयत्न चालू असेल, पुढच्या 7 दिवसात मनसे कायदा हातात घेईल आणि प्रतिकात्मकरित्या याचं भूमिपूजन मनसेकडून होईल. का प्रलंबित आहे हा प्रश्न? का याविरुद्ध आधी सुद्धा आवाज उठवला नाही? आता अधिवेशन सुद्धा चालू आहे, त्यामध्ये काही मागणी करण्यात माझं इथल्या दोनही आमदार मंदाताई म्हात्रे असतील, गणेश नाईक साहेब असतील, नवी मुंबईमध्ये मराठी भाषा भवनाचं उपकेंद्र होतंय. याचा अर्थ मराठी आणि नवी मुंबईचं एक सांस्कृतिक वैभव उभं राहणार आहे. मराठी भाषा संचालनालय असतील, वेगळे साहित्यिक मंडळ असतील, याचं एक कार्यालय इथे शिफ्ट होणार होतं. ज्येष्ठ नागरिकांचं दालन उभं राहणार होतं. तर मला वाटतं हे नवी मुंबईसाठी वैभव होणार होतं. आजही हे प्रश्न आमदारांकडून का विचारले जात नाही हा सवाल आम्हाला आहे. मुळात 288 आमदार जे स्वतःला महाराष्ट्रातून निवडून आपण आलेला आहात, आपण सुद्धा याच्या संदर्भात जाब विचारला पाहिजे. मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर आत्ताच चर्चा केली. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळा नांदगावकर साहेबांना सोबत घेऊन आम्ही उदय सामंत असतील आणि मुख्यमंत्री असतील या अधिवेशनादरम्यान आमचं एक निवेदन सुद्धा लवकरच तिथे जाईल. पुढची भूमिका कशी असणार आहे? जर 7 दिवसांनी तुम्ही बोलता या ठिकाणी तुम्ही उद्घाटन करणार म्हणजे भूमिपूजन वगैरे कराल, पुढे पुन्हा नाही झालं काही तर पुढची भूमिका काय असणार आहे? हे बघा, आम्ही आज राज्य सरकारचा निषेध करायला आणि सातत्याने राज्य सरकारला हे दाखवून देण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, आमचे कोणी आमदार नाही, खासदार नाहीये, तरी सुद्धा हा प्रयत्न आमच्या माध्यमातून सुरू आहे. राज्य सरकारकडे एकाच बाजूला पत्र देणं आणि एकाच बाजूला रस्त्यावरची लढाई लढावी लागली, तर भूमिपूजन झाल्यानंतर सुद्धा जर नाही झालं तर या संदर्भात नवी मुंबईतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रोश आपल्याला पुढच्या काही दिवसात दिसेल. नक्कीच आपण पाहू शकतो की मनसे आता आक्रमक झाले असून पुढच्या 8 दिवसामध्ये भूमिपूजन या ठिकाणी करणार असल्याचा त्यांनी इशारा देखील दिलेला आहे. व्हिडिओ मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.